भंडाऱ्यातील आयुध निर्माण कंपनीमध्ये भीषण स्फोट, 8 लोकांचा मृत्यू, काही जण गंभीर जखमी। तब्बल 5 ते 6 किलोमीटर पर्यंत स्फोटाचे आवाज, परिसरामध्ये भीतीचं वातावरण। मुंबईसह राज्यातील प्रवास 1 फेब्रुवारीपासून महागणार। एसटीच्या तिकीट दरामध्ये 15% होणार वाढ। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीच्या दरामध्ये 3 रुपयांची वाढ। अभिनेता विकी कौशलच्या छावा चित्रपटाच्या टीझरवरून वाद। गाण्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना डान्स करताना दाखवल्यानं मराठा क्रांती मोर्चाचा आक्षेप। सिनेमामध्ये काही बदल करण्याचीही मागणी। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नाशिकमध्ये दाखल। त्र्यंबकेश्वरमध्ये करणार विधिवत पूजा। नाशिक आणि मुंबईतील कार्यक्रमांना लावणार उपस्थिती। पालिका निवडणुकांमध्ये मविया फुटण्याची शक्यता। अंधेरीच्या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरेंचे स्वबळाचे संकेत। शरद पवारांसोबतच्या चर्चेतही एकला चलोरीची भाषा। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा आज सुटण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये होणार चर्चा। सिंधुदुर्गमधील कुडाळच्या नगरपंचायत नगराध्यक्षपदी भाजपच्या प्राजक्ता बांदेकर विजयी। आमदार निलेश राणेंच्या रणनीतीला यश, वैभव नाईकांना धक्का। सैफ अली खानचा हल्ल्याप्रकरणी जबाब। फॉरेन्सिक टीमनं जमवलेले ठसे सैफच्या घरातील आरोपीच्या ठशांशी जुळले। आरोपी मोहम्मद शरीफुल कोर्टामध्ये हजर। मुंबईलगतच्या नालासोपाऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामांवरती सलग दुसऱ्या दिवशी हातोडा। अनेकांचे संसार उघड्यावर, अश्रू अनावर। तोडक कारवाई थांबवण्यासाठी लोकांनी घराला लॉक करून स्वतःला घेतलं कोंडून।